नमस्ते मित्रांनो, आपण आज शिकणार आहोत स्केलर वेक्टर मधील सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन। अतिशय सोपा आहे। आपण दोन वेक्टर घेतोय, एक वेक्टर, एक बी वेक्टर आणि एक आर वेक्टर। तीन वेक्टर आहेत आपले। पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर आपण ए बार मानणार आहोत, पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर आपण बी बार मानणार आहोत। आर हा इंटरसेक्ट करतोय ए बी ला m:n रेशो मध्ये, जसं 10वी मध्ये होतं। आणि आता आपल्याला सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन हा स्केलर वेक्टर चॅप्टर मध्ये काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे। अतिशय सोपी ट्रिक आहे। ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की वेक्टर ए आर अँड वेक्टर आर बी हे जे दोन वेक्टर आहेत हे m:n रेशो मध्ये काय करतात, एकमेकाला डिवाइड करतात। असं असल्यानंतर आपण जर पाहिलं ए आर चा जर मला पोझिशन वेक्टर लिहायचा असेल तर मी कसा लिहिणार, आर बार मायनस ए बार। आणि आर बी चा पोझिशन वेक्टर लिहायचा असेल तर बी बार मायनस काय लिहिणार मी, आर बार इज इक्वल टू m/n। देअरफॉर आपण असं लिहू शकतो, गेटिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता, n इंटू आर बार मायनस ए बार इज इक्वल टू m इंटू बी बार मायनस आर बार। Therefore, n into r bar n r bar minus n into a bar n a bar is equal to m into b bar m b bar minus m r bar. Therefore, n r bar तसाच ठेवा, minus m r bar इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस m r bar is equal to m b bar minus n a bar आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल, n plus n a bar. Therefore, getting r common, r bar common घ्या, m प्लस n इथं असा रेशो राहील, परत इथं m b बार प्लस n a बार। देअरफॉर r बार इज इक्वल टू m b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n। अशा प्रकारे आपण सेक्शन फॉर्म्युला फाइंड आउट करतो फॉर इंटरनल डिव्हिजन। अतिशय सोपा आहे मित्रांनो। r बार इज इक्वल टू m b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n। आणि हा एक्झाम मध्ये थेरम विचारला जातो। थँक्यू।